ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 3 ओवी क्रमांक 191 क्रमांकाला थांबलो. ओवी क्रमांक 191 अध्याय 3. तर पुढचा 31 नंबरचा श्लोक वाचतोय. ते सांगतात, हे वर्म लक्षात घेऊन, त्याच्या अगोदरच्या 2 ओळी वाचतो. हे वर्म लक्षात ठेवून आता हातात धनुष्य घेऊन ह्या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा स्वीकार कर. जगात तू आपली कीर्ती वाढीव, स्वधर्माचा महिमा वाढीव आणि या दुर्योधनादिक दृष्टाचा भारापासून या पृथ्वीला सोडव. पार्था, आता तू निशंक हो आणि या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरे काहीही बोलू नकोस. काल आपण इथपर्यंत आलो होतो. श्लोक क्रमांक 31 वाचतोय. जे श्रद्धाळू व असूया न करणारे माझे हे मत नित्य अनुष्ठितात, माझ्या सांगण्याप्रमाणे आचरण करतात, ते सुद्धा पुण्य पापाकडून मुक्त केले जातात. मागे सांगितलं तुला कर्म कसं करायचे. कर्म करता करता कर्माचं कर्तृत्व स्वतःकडे घ्यायचं नाही. त्या कर्माच्या कर्तृत्वातून मिळालेले फळ ते सुद्धा दयाद्र बुद्धीने प्राणी मात्रांकडे परमात्म स्वरूप पाहून त्याचा वाटप करायचं, त्याच्यामध्ये गुंतायचं नाही. आणि मग तू निष्काम कर्मयोग झाल्यामुळे तुझं अंतःकरण शुद्ध होणार आणि मग तुला ज्ञान होणार आणि मग मोक्ष मिळणार. अशा प्रकारे सांगितलं, विहित कर्माचा करता अमुक फलासाठी मी कर्म करीन असा अभिमान तू आपल्या चित्तात ठेवू नकोस. आणि जो चित्तात ठेवतो तो गुंतला जातो आणि जो ठेवत नाही तो सुटला जातो, है की नाही. आता सांगतात, अर्जुना, हे माझे अबाधित वादातीत मत आहे. अबाधित आहे, वादातीत, कोणत्याही त्याच्या प्रकारचं कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. मतोपदेशाचे जे मोठ्या आदराने स्वीकार करतात, मी सांगतो त्याचं आदराने जे स्वीकार करतात आणि त्यांचे श्रद्धापूर्वक आचरणही करतात, मी सांगतो त्याचा स्वीकार करतात आणि सांगितल्याप्रमाणे वाटचाल करतात, ते सकळ कर्माचे आचरण करीत असले तरी कर्मरहित आहेत. हे बघा, देवाचं काय म्हणणं, मी सांगतो तसं ऐकतात, मी सांगतो तसे करतात. मग त्यांच्याकडून श्रद्धापूर्वक आचरण कर. मग ते सकळ कर्माचे आचरण करीत असले तरी, सकळ म्हणजे जे बी काय असतं त्यांचं कर्म, ते सगळी कर्म जरी त्यांच्याकडून झाली तरी ही कर्मरहित आहेत. कर्म करून नैष्कर्म्य स्थितीत कसं राहायचं ते सांगतात. असे तू जाण, म्हणून तू माझे मत, हे कर्म निश्चयाने आचरण्यास योग्य आहे. आतापर्यंत ज्यांनी मी सांगितलं त्याप्रमाणे वागले, कर्म केले, ते निष्कर्म स्थितीला गेले, त्या कर्माचं बंधन नाही. मी तुला सांगतोय आता तू असं वाग, तू सुद्धा गुंतणार नाही, असं माझं ठाम मत आहे. ते म्हणतात आतापर्यंतचा मागचा बघा, त्याचं आपण 93 क्रमांकाची ओळ पाहू. तेही सकळ कर्मी वर्तती. बघा, हे अनुरूपधू मत माझे, जी परम आदरी स्वीकारीचे. 12 नंबर काय म्हणतात, ज्यांनी माझे निश्चित अबाधित मत असे माझे आहे आणि ज्यांनी माझं परम आदराने हे माझं मत स्वीकारलेलं आहे, श्रद्धापूर्वक अनुष्ठीजे, श्रद्धेने ते कर्म ते करत असतात, अनुष्ठान करत असतात. धनुर्धरा, तेही सकळ कर्मी वर्तत, त्यांच्याकडून जी भी कर्म होतात त्या वर्तनात जानपात कर्मरहितू. आणि हेच महत्वाचं आहे. निष्काम, त्यांनी सांगितलं मला या कर्मात गुंतलो तर मी तुला अंतरेल, पाप पुण्याचा हे होईल, आमच्या कुळ भ्रष्ट होईल, नरसंहार होईल, पण तुला याचं काही लागणार नाही अशी युक्ती सांगतोय. त्याच्या प्रश्नाचं उत्तर हे लागेल, मी सांगतो असं कर, असं केल्याने असं होणार नाही. श्लोक क्रमांक 32 वाचतोय. पण याच्या उलट जे असूया करणारी माझं ऐकत नाही, भगवान कृष्णाचं नाही ऐकलं तर आपलं कोण ऐकणार. त्यांच्याविषयी असूया करणारे, हे माझे मत आचरित नाही, त्याप्रमाणे आचरण करीत नाही, त्यांना सर्व ज्ञानाविषयी अनेक प्रकारे मूढ, अविवेकी व भ्रष्ट व नष्ट झालेले समज. बघा, सर्व ज्ञानाविषयी अनेक प्रकारे मूढ, सगळं ज्ञान जरी असलं पण मी सांगतो तसं ऐकत नाही. आता हा देवाचा अहंकार आहे का मनुष्य म्हणून, मी सांगतो सुटशी, माझं ऐकलं तर, माझं नाही ऐकलं गुच्छी. हा देवाचा अहंकार आहे नाही. वडील असं बोलतात ना, गावातला जाणता माणूस असं बोलतो, जज जसा बोलतोय तसं हे बोलणे. पण तो बोलतोय कोण ह्याच्यावर महत्वाचं आहे. कोण बोलतोय ते,
भगवान वाच्य, मी देव बोलतो, मी कृष्ण बोलतो असं सुद्धा नाही बोलला. कृष्ण आणि भगवान याच्यामध्ये जमीन आसमान फरक आहे यांच्या मते. नाही तर जर भगवान टॉपर जागा आहे आणि कृष्ण हे काहीतरी पात्र घेऊन कोणत्या युगात आले, द्वापार युगात आले, त्याच्या अगोदरचा जो आहे कृतयुगाच्या अगोदरचा तो भगवान, आणि हे व्यापार युगातले. मग मी बोलतो म्हणजे मी आत्मा बोलतोय, ठीक आहे. तर नाही तर बघा आता त्याचं खालच्या ओळ, नाही तर देह ममत्व भ्रांतीने, नाही तर देह ममत्व भ्रांतीने हे शाबास, क्या बात. काय उरकून आले बाबा, आता काय करायचं. तरी तुम्हाला थोडा टाइम देणार. साहेब खाली बस, आवाज बसला जास्त जोरदार झाले प्रवचन. साहेब खाली बसत नाहीत कधी. नाही तर तिसरा अध्याय 32 नंबरच्या श्लोकच्या खालच्या ओळीवर, नाही तर देह ममत्व भ्रांतीने, देहाच्या पाशात गुंतून इंद्रियाचे लाड पुरवून जे माझ्या मताचा तिरस्कार करून ते टाकून देतात, किंवा ते ज्याला अगदी सामान्य दर्जाचं समजतात व त्याला तुच्छतेने पाहतात, किंवा वाचाळपणे ती व्याज स्तुती प्रशंसात्मक आहे असे म्हणतात, ते मोह अविवेकरूपी मद्यपानाने झिंगलेले भुललेले आहेत व विषय रूपी विष अंगी भिनल्यामुळे त्या विषाने पूर्ण व्यापलेले आहेत, अज्ञानी रूपी चिखलात रुतलेले आहेत असे निसंशय समज. माझा ऐकतो तो सुटणार, मी सांगतो असं कर, मार याला, मी जबाबदार आहे, तुला पाप लागणार नाही, माझं श्रद्धापूर्वक ऐकशील आणि वाटचाल करशील. आणि हे माझ्याबद्दल त्यांचं दुराग्रह आहे आणि मी सांगितलं ते ऐकत नाही, तो काहीतरी बोलतोय तो कृष्ण. मग मात्र त्यांच्याबद्दल म्हणतात ते माझ्याबद्दल बघा, नाही तर देहात्म भ्रांतीने, स्वतःची देहाची भ्रांती दुर्योधना जर डोळ्या पुढे घेतला तर, देहाच्या पाशात गुंतून इंद्रियाचे लाड पुरवून जे या माझ्या मताचा तिरस्कार करून टाकतात, मी जे सांगितले त्याला अभ्यर्थतात, त्याला मान्यता, किंवा जे त्याला अगदी सामान्य दर्जाचा समजतात, देवाच्या भाषेला सामान्य दर्जाचे, त्याला तुच्छतेने पाहतात. कोणाच्या वाक्याला, भगवान वच्चाच्या वाक्याला, किंवा वाचाळपणे ती व्याजस्तुती प्रशंसात्मक आहे असे म्हणतात. देवावर टीका टिप्पणी चाललेले असे जे म्हणणारे आहेत ते मोह अविवेक रूपी मद्यपानाने, त्यांनी कोणती दारू पिलेली, मोहाची दारू पिलेली. सकाळी कोणती दारू पिली होती बाबा म्हणले, मोहाचीच म्हणतो. पप्पा म्हणले मी बी मोहाची दारू पितो, मोहाची दारू पिलेली. आणि अविवेक रूपी मद्यपानाने झिंगलेले भुललेले आहेत, त्यांना त्यांची घमिंड आहे. कोणाच्या, ते म्हणतात देहाच्या जोरावर का भोगाच्या जोरावर माझी वचन ऐकत नाही, अशी कोणती नशा चढलेली आहे तुम्हाला, 9व्या अध्याय सांगतात. तोच इथं मुद्दा आलेले. ते बोललेले विषय रूपी विष अंगी भिनल्यामुळे त्या विषाने पूर्ण व्यापलेले आणि अज्ञान रूपी चिखलात रुतलेले आहेत असे निसंशय समज. कोणत्या चिखलात रुतलेले आहेत? अज्ञान, स्वतःला ओळखत नाही, देवालाही ओळखत नाही. पहा की प्रेताच्या हाती दिलेले रत्न जसे वाया जाते किंवा जन्मांधाला उजाडले तरी त्या प्रकाशाचा त्याला जसा काही एक उपयोग होत नाही, अथवा चंद्रोदय किंवा चंद्रप्रकाश ज्याप्रमाणे कावळ्यांच्या उपयोगी पडत नाही, त्याप्रमाणे जे मूर्ख आहेत त्यांना हा निष्काम कर्मयोगाचा विचार रुचत नाही. 98 क्रमांकाची ओळ काय आहे? का चंद्राचा उदय जैसा उपयोगानं वचे व्हायचा, मूर्खा विवेक तैसा रुचेल ना. तैसे जे पार्था भिन्मुख या परमार्था तयासी संभाषण सर्वता करवे ना. आता कर्मरूपी सांगतात, कर्म करायचंय, पण कर्माचं कर्तृत्व नाही. त्याच्यात सांगितलंय जो स्वतःला देह समजतो आणि कर्म करतो त्यांनी पण कीर्तन प्रवचनादी कर्म जरी केली तरी तो गुंतलेला आहे. आणि मी देह नाही, माझ्याकडून ते चैतन्य कर्म करून घेतोय, त्याचा करता वेगळा आहे, प्रकृती कर्म करते, माझा याच्याशी काही संबंध नाही. एक पार्ट. दुसरा पार्ट, माझ्याकडून देव करतोय, मी देवासाठी करतोय, एवढा जरी भाव ठेवला तरी ते कर्म बंधनकारक होत नाही. आणि इथे यांना रुचत नाही, कारण तो परमार्थ आहे. नुसतं कीर्तन प्रवचन पण परमार्थ नाही म्हणतात. तुमचा आपला प्रपंच सुद्धा परमार्थ आहे. हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी आपला बेडच पार झाला. मज्ञबाबांची प्राकर्षणे आठवण होती, ते म्हणतात ज्ञानात केलेला प्रपंच सुद्धा परमार्थ आहे.
आणि अज्ञानात केलेला परमार्थ सुद्धा संसार प्रपंच आहे तो पा. त्याप्रमाणे तसेच अर्जुना जे या परमार्थापासून पराडमुख आहे, तुमचं आपलं काय चाललंय दिनचर्या जी घरातली कामं आहे ती सुद्धा काय आहे परमार्थ आहे तो. हे ज्या दिवशी कळलं त्यांच्याशी तू मूळ. तसेच अर्जुना जे या परमार्थापासून पराडमुख आहे त्यांच्याशी तू मुळीच भाषण सुद्धा करू नकोस. त्याप्रमाणे ते माझ्या या उपदेशाला मानित नाही, तेच या विचारावर भरवसा न ठेवता उलट त्याची निंदा मात्र करतात. म्हणून सांग बरे, चांगल्या वचनाची निंदा करतात, देवाच्या वचनाची निंदा करतात. सांग बरे, पतंग दीप प्रकाश सहन करतील काय? पतंग नाही सहन करू शकत. म्हणजे हे विचार काय आहेत? दिव्याचा प्रकाशाचा विचार आहे. आणि हे सगळे अज्ञानी आहेत, हे काय आहे पतंग आहे, ते सहनच करू शकत नाही. आणि जर तिथं झेप घातली संपले ते. पतंगाने दिव्याला आलिंगन दिले असता तेथे त्याचे जसे अचूक मरण आहे तसे विषयचरण करण्यातच मूर्ख जीवांचा अचूक आत्मघात आहे. आणि विषयचरण म्हणजे काय? आपल्या डोक्यात आहे दारू पिणे, वाईट खाणे, वाईट वागणे, त्याला विषयचरण हे म्हणत नाही. ते जे स्वतःला देह समजतात आणि देहाच्या संबंधाने इतरांना जग समजतात आणि हा जो प्रपंच आहे याला परमार्थाला प्रपंच समजतात, त्यांना विषयाचरणात तयासी हा परमार्थ गुण प्रगटवाना आणि तैसे ते पार्था विन्मुख या परमार्था. तुम्ही आपण माणूस आहेच नाही 100% असं यांचं म्हणणं आहे. आणि जर तू माणूस समजतो तर तू विषयी आहेस. त्याचं नाव विषय एवढी बोलले जीव, त्यांची कोण करीत. आणि जो स्वतःला समजतो मी परमात्मा आहे आणि सगळं जगत परमात्मा आहे आणि त्याच्या दृष्टीने नाही पण समाजाच्या दृष्टीने जरी त्याला वाटलं की हा विषय सेवन करतोय तरी याचं असं म्हणणं आहे माझा विषयही झाला नारायण बाबा. आता ही याच्याकडून आहे. देव म्हणतो हे मलाच भासतात, कोणत्याही दैवताला बसले तरी मला, पण त्यांचा तसा भाव नाही ना म्हणून त्यांना ते कर्म भेटत नाही. म्हणजे तुमच्या मनावर, तुमच्या भावावर, तुमच्या समजवरच परमार्थ आहे. म्हणून चांगला विचार केला तर म्हणून समजून देणं सोपं आहे, समजून घेणं सोपं आहे. विषयचरण करण्यात मूर्ख जीवांचा अचूक आत्मघात आहे. शहाणा मनुष्य, श्लोक क्रमांक 33 वाचतो. शहाणा मनुष्य आपल्या प्रारब्ध कर्माप्रमाणे स्वभावाप्रमाणे व्यवहार करतो. बघा, शहाणा मनुष्य आपल्या प्रारब्ध कर्माप्रमाणे, आपल्या जिथं ठेविले आनंद ते तैसे समयासी सादर व्हावे आले भागाते करीतो. प्रारब्ध कर्माप्रमाणे स्वभावाप्रमाणे आतून हे करतोय, व्यवहार करतो. आज सकाळी बिलाने पाहूनले काम सोडला पाहिजे, क्रोध सोडला पाहिजे, लोक असं म्हणतो. अरे तो जगू शकत नाही. मग तो जे काय सोडायचंय त्याचं अहम कर्तृत्वच सोडायचंय तुला. आणि मी कर्तृत्व केले हे सोडलं तर मग त्याच्यावरच माझा हक्क आहे हे मला भोगायचं, ते भोक्तृत्व पण संपतं. पण तो भोग भोगत नाही असं नाही, तो सगळे भोग भोगतो पण मी भोगले असं समजत नाही. सगळे कर्म करतो पण मी केले असं म्हणत नाही, तो सुटला. तो प्रारब्ध कर्माप्रमाणे स्वभावाप्रमाणे व्यवहार करतो. सर्व प्राणी आपल्या स्वभावावर जातात. त्याला माझ्या किंवा दुसऱ्या कोणा राजाधिकांचा निग्रह काय करणार. म्हणून कोणीही विचारवान मनुष्याने या इंद्रियाचे कौतुकाने देखील लाड पुरू नये. असे पहा, सर्पाबरोबर खेळता येईल का किंवा वाघाचा सहवास सुखरूपपणे सिद्धी शेवटात जाईल का. अरे हलहल विष प्राशन केले तर ते पचेल का, सांग पाहू. हे पहा, बुद्धिपूर्वक नव्हे परंतु सहज खेळता खेळता जरी अग्नी लागला आणि तो जर भडकला तर जसा आवरत नाही तसे कौतुकाने इंद्रियाचे लाड पुरवले तरी मोक्ष इच्छुला ते चांगले नाही. अर्जुना, वास्तविक विचार करून पाहिले असता हे शरीर परतंत्र गुणाधीन जर आहे तर त्याच्या करता यत्नाने नाना प्रकारे विषय भोग मिळवण्याची खटपट का बरे करावे. जर तुमच्या प्रारब्धाने मिळालेले तर तुम्हाला पळायची काय गरज आहे. तुमच्या समोर येणार आहे ते भेटणार आहे तुम्हाला पळायची गरज नाही. तुमचा व्यर्थ वेळ त्याच्यात घालवण्याची गरज नाही. आपण पुष्कळ यत्न करून देखील जेवढी म्हणून संपादलेली संपत्ती आहे ती सर्वच्या सर्व खर्च करून या देहाचे अहोरात्र लालन पालन का करावे. या लोकात सर्व परिश्रम करून पुष्कळ संपत्ती मिळवावी आणि मग स्वधर्माचा त्याग करून त्या संपत्तीने केवळ देहाचे पोषण करावे, हे उचित आहे का. प्रश्नचिन्ह. या लोकात सर्व परिश्रम करून पुष्कळ संपत्ती मिळवावी व मग स्वधर्माचा त्याग करून त्या संपत्तीने, स्वधर्माचा त्याग काय, जर पैसे कमवले ते म्हणतात
आणि त्या पैसे कमवलेल्या माणसाने व्हाईटनी कमवलेले आणि आता पैसे बॅलन्स झाले, तर ते बॅलन्स झालेले कर्म परत वाटून टाकायचे. जोडून या धन त्याचं नाव तो स्वधर्म आहे. तुम्ही पैसा कमवलाय तो तुमच्या शरीरासाठी नाही, तुमच्या भोगासाठी नाही. हा तुम्ही करायचा इतर सर्वांना वाटून, उरलेला आहे ना तो तुम्ही सेवन करायचं, मग पाप लागणार नाही. आणि इतरांना वाटताना मी ह्या माणसावर उपकार करतो, ह्या माणसावर मेहरबानी करतो असं नाही. मी जे करतोय ही प्रभूची सेवा आहे, ही परमात्म्यासाठी करतोय, मग त्याच्यातून उरलेला शेष त्याला प्रसाद स्वरूप होतं, मग ते तुम्हाला बंधनकारक नाही. असा स्वधर्माचा त्याग करून जे करायचं ते न करता त्या संपत्तीने केवळ देहाचे पोषण करून उचित आहे का? मग हे शरीर तर पंचतत्वाचे झालेले आहे, ते शरीर शेवटी पंचतत्वातच जाईल, मिळणार. त्यावेळी आपण केलेली विषय संपादनाची खटपट कुठे शोधित बसावे? शेवटी तर याची चिमूटभर राखच होणार आहे, मग ती फुकट नाही का जाणार? म्हणून पशुसारखे केवळ शरीर पोषण करणे हे म्हणजे उघड प्रत्यक्ष आपलीच हानी करून घेण्यासारखे आहे असे समज. याकरता विषय उपभोगाच्या व देह पोषणाच्या विचारात मुमुक्षुने लक्ष ठेवू नये. मध्ये मध्ये मुमुक्षुला मार्गदर्शन. आणि आता 3रा अध्याय चाललाय, 33 नंबरचा श्लोक झालाय, पण अजून अर्जुनाला ज्ञान दिलेलं नाही. शोधतोय, अर्जुन सांगतोय असं कर तसं कर, तसं केलं तर तसं सुटशील, अजून ज्ञान नाही. आता काय सांगितलं? असं मी तुला जे सांगतो ह्या करता विषय उपभोगाच्या व देह पोषणाच्या विचारात मुमुक्षुनी लक्ष ठेवू नये. अजून अर्जुनामध्ये मुमुक्षुत्व सुद्धा निर्माण झालेलं नाही. तो म्हणतोय असं, जसं आपण भेटल्यानंतर रिकामा माणूस असला तर त्याला जर वेळ असेल तर बाबा 2 गोष्टी सांगा ना, पृथ्वी असं दबाडे त्याचं टायमिंग आहे 5चं आणि त्याला 5 वाजता फोन येणार आहे. त्यावेळेला फोन यायच्या वेळेला चुळबुळ झाली म्हणतो जातो आणि आपली गाडी नेहमी रंगात आलेली असती, म्हणजे त्याला टाइमपास करायचा आहे म्हणून. तशा प्रकारे मुमुक्षुत्व पण नाही. मी अडकलोय, मला हे कळत नाही, लय शहाणपणा केला, पण तू काहीच रिस्पॉन्स देत नाही म्हणून बरोबर मी आता गप्प बसतो, तू सांग रे मला 2 गोष्टी. त्यावेळेला देव बोलते. आणि आता व्यावहारिक स्टेजवर सांगतात, एक व्यावहारिक सत्ता आहे, पारमार्थिक. आता याच्यात पारमार्थिक सत्तेबद्दल बोलत नाही, पण पारमार्थिक सत्ता प्राप्त करण्यासाठी त्याच्या अगोदरची जी तुझी बालवाडीची वाटचाल आहे ते सांगताय. असं कर तसं कर, असं केलं तर असं होशील, असं नाही केलं असं 100% होणार. लय आवाजाशी. श्लोक क्रमांक 34. प्रत्येक इंद्रियाच्या शब्दाधिक विषयात राग व द्वेष अवश्य होणारे आहेत. प्रत्येक आपल्या पंचविषय त्याच्यामध्ये त्या पंचविषयाला कधी कधी चांगलं बघावं असं वाटतं, त्याच्याबद्दल आसक्ती, त्याला राग हा शब्द आहे. आणि द्वेष म्हणजे मला हे नाही बघायचं. आता आपण जर साधारण आपल्या रोजच्या बोली भाषेत म्हणलो राग आणि द्वेष, आपल्याला दोन्ही काय वाटणार? सारखेच वाटणार. राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे हे नको मला. प्रत्येक इंद्रियाचे शब्दाधिक विषयात, शब्दाधिक आणि विषयाधिक जेवढे पंचविषय आहेत त्या पंच विषयाचे जेवढे इंद्रिय त्यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टीविषयी आसक्ती पण आहे आणि काही ठिकाणी नको सुद्धा आहे, अवश्य होणारी आहे. त्या रागद्वेषांच्या अधीन होऊ नये. म्हणजे तुम्ही डोळ्यांनी पाहायचं पण मला हाच विषय बघायचा आहे आणि मला हा विषय कधीच दृष्टी पडतोय असं वाटणं, असं नकोय. जे दिसलं ते दिसलं आणि हे दिसलं हे दिसलंच का असं पण नाही. बघायचं, सगळ्याचा उपभोग बघायचा, पण मला असं हवंय होय आणि मला असं नकोय असं नकोय. बाकी करायचं ते सगळ्या गोष्टी यथासांग करायचंय, होऊ नये. त्यांच्या ताब्यात जाऊ नये. मला असंच पाहिजे याच्या ताब्यात जाऊ नये आणि मला असं नको असं नको. कारण ते 2 राग आणि द्वेष पुरुषाला विघ्न करणारे आहेत, म्हणजे गुंतवणारे. त्या आमिषाच्या बळाने मासा फसला की नाही, त्याला काय वाटलं मला हे पाहिजे, गुंतला गेला. सहज मिळालंच तर काय नाही, पण गुंतला गेला म्हणून त्याच्याविषयी आसक्ती पण नको आणि द्वेष पण नसो. पण याचा अर्थ ते ड्रॉप नाही करायचे, ते उपभोगायचे. दृश्य पाहायचं पण त्याच्यात गुंतायचं नाही. इतर सर्व विषय त्याप्रमाणे आले. त्याच्या खाली ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या ओव्या. विषय सेवनापासून प्रत्यक्ष सुख प्राप्त होत असता त्यात सुख नाही हे म्हणणे संयुक्तिक नाही. असे तुला वाटल्यास सहज विचार केला असता इंद्रियांना आवडेल त्याच विषयाचे सेवन केले तर चित्ताला क्षणभर समाधान प्राप्त होईल हे करेल. आता तुला सांगितलं विषय सेवनापासून प्रत्यक्ष सुख प्राप्त होत नाही, तर तुला पटणार नाही. काय बोलता, आम्ही विषय सेवन केले तर आम्हाला आनंद वाटला.
आनंद वाटला, तर तुला असं वाटते म्हणून तुझं समाधान करण्यासाठी म्हणतो सहज विचार केला असता इंद्रियांना आवडेल त्याच विषयाचे जर सेवन केले तर चित्ताला क्षणभर समाधान प्राप्त होईल, हे खरे. परंतु ते समाधान म्हणजे बाह्यता संभावित दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे. मी हा विषय सेवन केला म्हणून मला याच्यापासून सुख भेटलं असं म्हणणं म्हणजे हे तुझं चुकीचंच आहे. पण तू आता समजलाय तर तू अजून फसला जाशील. संभावित चोर चांगला बोलून बोलून जसा फसवतो तशा प्रकारचं आहे. तसं नाही, विषयाचं सुख सुद्धा विषयाचं नाही, ते सुख कोणाचं आहे? आपलं स्वतःच आहे. पण असं वाटतं मला याच्याकडून भेटतं, मग मला याच्याकडून भेटेल, मला याच्याकडून, आणि तू फसला जाशील. आणि सुख कोणाचं आहे? ऑलरेडी ते कुत्र्याचं हड्डीचं सांगितलेलं आहे आपल्या दृष्टांत. कुत्रा हड्डीतून रस घेतोय, तो कोणाचा घेतोय? आपला स्वतःचा घेतोय, पण वाटतंय त्याला त्याप्रमाणे. परंतु हे समाधान म्हणजे बाह्यता संभावित दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे. तो चोर जसा गावाची सीमा ओलांडली नाही तोपर्यंत क्षणभर स्वस्त असतो आणि मग घोर वनात गेल्यावर तो जसा सर्वस्वी नाश करतो तसे ते क्षणभर विषय सुख आहे. बाबाले बचनागारी विषयाची मधुरता प्रथम खाताना गोड लागते खरी, परंतु त्याच्या परिणामाचा विचार केला असता ते प्राणनाशक आहे. त्याप्रमाणे विषय ते विष जेव्हा सेवन करतो त्याला ते गोड लागते, पण त्याचे परिणाम कसे आहेत? विषासारखे. तसे हे विषय वाटतात थोड्या वेळा आनंददायक आहे, पण त्याच्यापासून परिणामी घाते. हे सुद्धा एक सांगणं कोणाला आहे? पहा, इंद्रियाच्या ठिकाणी असणारा जो विषय काम तो प्रथम खोट्या विषय सुखाच्या दुराशेला लागतो. जसे गळाला लागलेले आमिष माशाला बोलवते. बघा दृष्टांत पुढेच होत आहे. इंद्रियाच्या ठिकाणी असणारा जो विषय काम तो प्रथम खोट्या विषय सुखाच्या दुराशेला लागतो. कसा? गळाला लावलेले आमिष माशाला भुलवते, परंतु आमिषाचे आत एक गळ आहे की जो आपला प्राण घेईल. त्या बचनागाच्या औषधासारखं पहिलं ते आमिष गोड वाटते खाण्यासाठी, पण खायला गेलं तर ते लगेच त्याच्या नळीला तो काटा टोचतो. त्याप्रमाणे सुरुवातीला दिसतं, परंतु ते प्राणनाशक आहे. पण हे तो गळ झाकल्यामुळे जसं त्याला कळत नाही तसे विषय हे वरून गोड वाटतात पण आतून मात्र तशी स्थिती या विषय सुखाच्या अभिलाषाने होईल. जर विषयाची इच्छा करीन तर तो क्रोधाग्नीत पडेल, का मिळाले नाही तर त्याचा राग वाढणार. ज्याप्रमाणे पारधी मारण्याच्या हेतूने हरणीला चारी बाजूने मारण्याची संधी साधून वळून आणतो, त्याप्रमाणे ह्या विषय सुखाची तरा आहे. म्हणून पार्था काम क्रोध हे घातक आहे असे समजून त्या विषयाचा संग तू धरू नकोस हो. कारण या विषय व विषय इच्छा या साथाराच देऊ नकोस. तसेच स्वधर्माचा या आत्मज्ञानाचा ओलावा नाहीसा होऊ देऊ नकोस. बघा ही इंटिमेशन कोणाला आहे? मगाशी एक वाक्य सांगितलं होतं मुमुक्षुला, तरी पण आपण मागे जाऊ. 9 नंबरची ओळ बघा. म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवण या लागी येथ अंतकरण द्यावे ना. बघा अंतकरणात तिकडं म्हणजे जो नव शिक्का पारमार्थिक शोधतोय मार्ग त्याला इंटिमेशन आहे. तू याच्या नादी लागू नको, हे विषय तुला फसवणार आहे. किंवा ज्याने साधना घेतलेली नित्य पदार्पण केले या विषयामध्ये त्याच्यासाठी या इंटिमेशन चालू आहे. श्लोक क्रमांक 35. उत्तम प्रकारे अनुष्ठान केलेल्या सुवर्ण सर्व गुण संपन्न परम धर्माहून गुणरहित दोषरहित स्वधर्म अधिक चांगला. उत्तम प्रकारे अनुष्ठान केलेल्या सर्व गुण संपन्न परधर्माहून गुणरहित दोषयुक्त, परम धर्माहून दुसऱ्याच्या धर्माहूनही गुणरहित आणि दोषयुक्त सधर्म चांगला अधिक चांगला. इतर धर्मापेक्षा इतर सगळं चांगलं दिसलं तरी त्याच्यापेक्षा आपला धर्म आपल्या वाटेला आलेला. कारण हा काय म्हणतो, मी एक काम करतो, मी संन्याशी होतो आणि 4 घरं भिक्षा मागून राहील आणि खाईल, पण मला हे रक्ताने माखलेलं राज्य नको. तू क्षत्रिय आहेस आणि संन्यास धर्म हा तुला नाही, तो जरी चांगला असला तरी तुझ्यासाठी लागू नाही. म्हणून स्वधर्म अधिक चांगला. स्वधर्मात राहिलेल्या पुरुषाला मरण जरी आले तरी ते श्रेयस्कर होय. हे क्षत्रियांनी बघा लढता जरी त्यांचा प्राण गेला ते स्वतःला दुःखी नाही मानत. ते म्हणतात मी माझ्या कार्यासाठी आलो होतो, ते कार्य करून चाललो, त्यामुळं ते त्याला तिथं परम कार्य त्याच्या पुढच्या प्रवासाला सुद्धा फायदेशीर आहे. कारण दुसऱ्याचा वर्णाचा किंवा आश्रमाचा धर्म नरकाधिक भय देणारा आहे. चांगला असला तो इतरांना त्याच्यासाठी, पण तुला नाही. तू संन्याशी तू क्षत्रिय आहेस, लढाई करणं तुला गरजेचे.
अरे असे पानमती काय सांगितले याच्या अगोदर, उठ धनुष्य घे आणि लढायला स्वीकार कर. आता परत त्या मुद्द्यावर आले. अरे असे पहा की आपला स्वतःचा धर्म जरी आचरण्यास कठीण असला तरी त्याचेच आचरण करणे चांगले होय. आपल्या वाट्याला आलेलं कर्म, त्या कर्माचंच नाव धर्म, आणि ते टाकून दुसऱ्याचं बरं आहे म्हणून हे टाकून तिकडे जाणं ते योग्य नाही. परंतु हे जर करत असताना तुझं त्याच्यात एंड झाला तरी तुला गती मिळणार. यावरून दुसऱ्याचा आचार धर्म खरोखर दिसण्यात जरी चांगला दिसला तरी आचार करणाऱ्यांनी आपल्या वेदविहित असलेल्या धर्माचेच आचरण केले पाहिजे. बघा, आपल्यापेक्षा तो चांगला आहे तरी आपण तिकडे नाही जायचं, आपल्या वाट्याला आलं ते करायचं. आणि ब्राह्मण जरी दरिद्री असला त्याने शूद्राच्या घरी पक्वान्ने उत्तम असली तरी कशी सेवन करावी सांग बरे. बघा, ह्या वाक्यावर ऑब्जेक्शन देणारी लोक आहेत. माऊली जातीवाद बोलतात म्हणून माऊलीला ड्रॉप केलेले काही लोकांनी. माऊली पण त्याचप्रमाणे शूद्रांना जसं अवघडलंय असं वाक्य. माऊलीने फक्त दृष्टांत घेतलाय त्या काळचा डोळ्यापुढे ठेवून. अरे ब्राह्मण जरी दरिद्री असला त्याने शूद्राच्या घरची पक्वान्ने उत्तम असली तरी ती कशी सेवन करावी सांग बरे. प्रश्नचिन्ह. त्याने असे हे अनुचित कर्म कसे करावे आणि जी गोष्ट प्राप्त करून घेण्यास योग्य नाही तिची इच्छा कशी करावी, अथवा जरी इच्छेप्रमाणे तसे विषय प्राप्त झाले तरी ते त्याने घ्यावेत का याचा तो विचार कर. आपल्या योग्यतेनुसार आपल्या धर्माप्रमाणे आपल्याला धरून नये का तर करायचं, एरवी ते करायचं नाही. तसेच हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे तू धनुष्यबाण लढाई कर याच्यासाठी चाललेले, तू टाकशील तर योग्य नाही. तसेच लोकांचे मोठमोठे सुंदर वाडे पाहून गरिबाने आपल्या असलेल्या गवताची झोपडी कशा आपल्या झोपड्या कशा मोडून टाकाव्यात. प्रश्नचिन्ह. हे असो आपली पत्नी, आपली धर्मपत्नी जरी कुरूप असली तरी तीच जशी आपल्याला भोगण्यास योग्य होय त्याप्रमाणे वाटेल तेवढा कठीण आणि आचरण्यास दुर्घट असा स्वधर्म असला तरी तोच परलोकीचे सुख देणार आहे. असे पहा की साखर आणि दूध हे दोन पदार्थ गोड आहेत, सर्वानुभव सिद्ध आहे, पण ज्यांना जंत झाले आहेत त्यांना ते खूपच ते वाईट परिणाम करणारे आहेत. त्यांनी ते पदार्थ कसे सेवन करावे अर्जुना. असे असताही जर रोग्याने ते सेवन केले तर त्याचा तो हटवादीपणाच नाही का ठरणार. तर होय, कारण परिणामी त्याचे करणे त्यास हितकारक होणार नाही. म्हणून आता इथे आले, म्हणून आपल्या हिताचा आता दृष्टांताचा सिद्धांतावर हे सगळं सांगितले. त्याला जसं योग्य नाही, दूध आणि साखर चांगली पण ज्याला जंत झाले त्यांना चांगलं नाही, तसं संन्यास आश्रम इतर धर्म तुझा क्षत्रिय सोडून जरी तो चांगला असला तरी करायचा नाही. म्हणून आपल्याला हिताचा आपापल्या हिताचा विचार करून आपले तर जे करून पाहिले तर म्हणून आपापल्या हिताचा विचार करून पाहिले तर जे दुसऱ्यास उचित असून आपल्यास अनुचित आहे त्याचे आचरण स्वहित दृष्ट्या कोणीही करू नये. किंबहुना स्वधर्माने आचरण करीत असताना जरी आपले प्राण जीवित खर्ची पडले तरी तो इहपर अशा दोन्ही लोकी खरोखर श्रेष्ठच असा मानला पाहिजे. बघा, म्हटलं टप्पा जर आपलं हुकलं तर कळणार नाही. यांना हे सांगायचंय तू युद्ध कर, लढाई कर, क्षत्रिय आहेस, आणि त्याच्यामध्ये हे पण सगळं सांगून झालंय. मधला साधनारंभ पण सांगितला. पण मुद्दा आहे स्वधर्माने आचरण करीत असताना जरी आपले प्राण जीवित खर्ची पडले तरी तो इहपर अशा लोकी दोन्ही लोकी खरोखर श्रेष्ठ असाच मानला जातो. देवाधिदेव श्री शारंगपाणी असे बोलले. हे भाषण ऐकून त्यावेळी अर्जुन म्हणतो, देवा माझी एक विनंती आहे. आपण जे मला आता सांगितले ते मी सर्व खरोखर नीट ऐकले आहे, परंतु आता मला जे काही पाहिजे आहे ते मी विचारित आहे. अर्जुन उवाच. प्रश्न 36 क्रमांकाचा श्लोक. हे कृष्णा, आता कोणाकडून प्रेरणा केला गेलेला हा पुरुष पाप करण्याची इच्छा करीत नसतानाही बलात्काराने करावास लावल्याप्रमाणे जणू काय पाप करतो. मागे त्यांनी प्रश्न सांगितला होता, तो स्वतः करत नाही, प्रकृती त्याच्याकडून करून घेते. ज्ञानी माणूस ते सगळं साक्षीत्व भावाने पाहतो, माझी प्रकृती माझ्याकडून काय काम करून घेते, पण माझी प्रकृती म्हणजे मी ती कर्म करत नाही आणि मग ती करून घेते. तर असं त्यांनी पाहिलं की असं कसं होतं की ही कर्म यांच्याकडून कोण करून घेतं, कशी करून घेतो. त्याचं उत्तर विचारतोय. प्रश्नाचं
खाली ज्ञानेश्वर महाराज सविस्तर वर्णन करतात. तेव्हा हे असे कसे होते की ज्ञानाची सुद्धा स्थिती भ्रष्ट होऊन ते सन्मार्ग सोडून भलत्याच मार्गाने जातात असे दिसून येते. असे का व्हावे? जे सर्वज्ञही असतात व त्यांना त्याचे काय व ग्राह्य काय हे माहीतही असते, तथापि ते देखील स्वधर्म सोडून परधर्माचे आचरण कोणत्या कारणाने करतील? प्रश्नचिन्ह. जसे आंधळा मनुष्य धान्य किंवा कोंडाची निवड करून निराळे करण्याचे जाणत नाही, तसे कधी कधी क्षणभर डोळसास सुद्धा कळत नाही, असे का व्हावे? प्रश्नचिन्ह. जे असलेला सर्व संग सोडतात तेच पुन्हा कितीही संग केला तरी तृप्त होत नाही व सर्व सोडून वनवासात असलेलेही पुन्हा व्यावहारिक लोकात येऊन राहतात. वास्तविक आपण पापापासून अलिप्त असावे म्हणून भीतीने लपून बसतात व पाप आपल्या हातून होऊ नये अशी इच्छा व प्रयत्नही करतात, परंतु त्यांना पुन्हा बलात्काराने त्या पापातच कोणीतरी घातल्याची प्रतीती येते. ज्या विषयाची ते मनापासून किळस बाळगतात तेच विषय त्यांच्या जीवाशी येऊन जडून चिटकून राहिलेले दिसतात. ते चुकवायचा प्रयत्न केला तरी उलट ते पुन्हा येऊन त्यांनाच घेरतात. अशा रीतीने ज्ञानवानाच्या विषय सेवनात एक बलात्कार दिसतो. तो येथे बलात्कार म्हणजे बलजबरी. कोणाचा आग्रह कोणाला बलजबरी करण्याचा आग्रह कोणाचा आहे हे देवाने कृपा करून मला सांगावे असे अर्जुन म्हणाला. आता हा काय केलाय? 10 ओळींचा प्रश्न केलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर महत्वाचं आहे. परंतु काय म्हणतात बघा भगवान. पुरुषाला पापात प्रवृत्त करणारा हा काम आहे, हाच क्रोध आहे. तो काम रजोगुणापासून उत्पन्न होतो. मोठा खादाड आहे म्हणूनच तो महापापी आहे. या संसारात या कामाला वैरी समज. अजून एक मोठ्या माणसांचं जाणत्यांचं उत्तर आहे. कधी कधी आपल्याला ऑब्जेक्शन वाटतं, पण काही वेळेला त्यांचं तेच बरोबर आहे. सांप्रदायिक लोकांचं एक म्हणणं आहे, ज्ञानेश्वरी जी आहे ती साधकासाठी आणि अमृत अनुभव जो आहे तो सिद्धांसाठी आणि चांगदेव 65 योग्यांसाठी. साधना करणाऱ्या माणसाला रेड सिग्नल पण सांगितलेले याच्यामध्ये. मग बाबा काय म्हणतात, मग याच्यात अमृत अनुभव नाही का? आहे ना, तो त्याच्यानुसार आहे, पण याच्यामध्ये बहुतांशी असं आहे. साधनारंभ सांगत असताना तू या स्पॉटला पोहोचशील, इथे गेला का सुटला. मग त्यासाठी कधी कधी सिद्धांचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. तेव्हा हृदयरूपी कमलात वास्तव्य करणारा आणि योगी जन ज्याची निष्काम बुद्धीने इच्छा करतात असा जो पुरुषोत्तम तो अर्जुनास मनाला सांगतो, ऐक, अरे हृदयामध्ये वास करणारे हे प्रत्यक्ष काम आणि क्रोध हेच पुरुषास पापामध्ये बलात्काराने प्रवृत्त करणारे आहेत. हे असे आहेत की त्या काम क्रोधांच्या ठिकाणी दयेचा साठा असा बिलकुल नाही. फार काय सांगावे, दुसऱ्याचा नाश करण्याविषयी हे काम क्रोध साक्षात यमाप्रमाणे सामर्थ्यवान मानले जातात. हे काम क्रोध ज्ञानरूपी धनाच्या ठेवीवरचे नाग होत व विषयरूपी दऱ्याखोऱ्यातील वाघ होत आणि भजन मार्गाचे वाटमारे मांग आहेत असे समज. देहरूपी डोंगरी किल्ल्यावरील मोठे दगड आहेत व इंद्रियरूपी गावातील कोंडवाडे म्हणजे गावकूस आहेत आणि अविवेकात्मक भ्रांती वगैरे उत्पन्न करण्याच्या रूपाने यांचा जगावर धाक दपटशा आहे. हे मनात असलेल्या रजोगुणांचे वाळलेले आहेत, रजोगुणाने वळलेले आहेत व ही मुळापासूनच आसुरी संपत्तीतील आहेत. यांचे भरण पोषण व तृप्ती अविद्येने केलेली आहे. बघा, याचं हे काम क्रोध हे मेन कारण आहे. काम क्रोध रजोगुण आणि तमोगुणाने पडलेले हे दुसरं कारण आहे. आणि त्याचे परत तिसरं कारण हे भरण पोषण व तृप्ती अविद्येने केलेली आहे. काम क्रोध मेन, त्याच्यानंतर त्याला निर्माण करणारे ते गुण तमोगुण आणि रजोगुण, आणि हे सुद्धा अज्ञानाने अविद्येने केलेले आहे. हे वास्तविक रजोगुणापासून तयार झालेले आहेत खरे, तरी पण तमोगुणाचे फार आवडते होऊन राहिलेले आहेत. म्हणून तमोगुणाने आपले सर्वस्व पद अर्थात अवधानता व अविवेक यास दिलेले आहेत. बघा काय, हे तमोगुणापासून बनलेले.
पहिले रजगुणापासून बनलेले आणि यांचं अवधान अविवेकाने ह्यास दिलेले आहेत. अविवेक म्हणजे अज्ञान, दुसरे गुण रजोगुण तमोगुण, आणि त्याचे माग जर आले काम क्रोध. आता मूळ जर आपण पाहिलं तर याचं अपोजिटचं वाक्य अज्ञान आहे. अज्ञान हे काय? अज्ञान कशाला म्हटलेले? मी देह आहे आणि त्याच्या सापेक्ष ते कार्य जे जगत येते हे अज्ञान आहे. मग हे आहेच नाही. काय अज्ञान? अज्ञान आहे का? अज्ञान आहेच नाही. पण कधी वाटतं? मूळ परमात्म्याला असं वाटतं. कोण? जो मूळ परमात्मा आहे, आत्मा आहे, त्यांनी या खोलीत प्रवेश केला आणि तो स्वतःला काय समजायला लागला? आता मी देह आहे. इथून अज्ञान सुरुवात झालं. अजून अज्ञान कुठं सुरुवात झालं? ज्या दिवशी मुख्य पुरुषाला कर्मत नव्हतं आपण जे असं म्हणतो आणि त्याला असं वाटलं एकोहम पौषा, तिथेच अज्ञान आहे. तिथं त्यालाच माया म्हणलेले, त्यालाच प्रकृती म्हटलेले, अविद्या म्हटलेले. आणि मग वास्तविक हे मला अनेक व्हावं असं वाटतं, हे अनेक व्हावं असं वाटतं, हे सुद्धा अज्ञान आहे. नाही तर तो कोण आहे? एक आहे. मग अज्ञान खरं आहे का? आता अज्ञान खरं आहे का? आपल्या दृष्टीने आपण जर साधना करतोय, अज्ञान खरं आहे का? नाही. मग अज्ञानातले रजोगुण आणि तमोगुण हे यांना आहे का? स्टँड आहे का? नाहीये. आणि त्यांची ही पिलावळ आहे. कोण? काम क्रोध. मग जर मूळ झाड जर उन्मळून टाकलं तर, पण ज्याच्याकडे ही टॅक नाही, ही बारकाव आहे, अज्ञान त्यांना दिलेले, अज्ञानच काढून टाकलं तर ही शिल्लकच राहत नाही. म्हणून मृत्यूच्या नगरात, म्हणून यांची पद कुठे आहे? म्हणून मृत्यूच्या नगरात यांना चांगल्या प्रकारचा मान मिळतो. आता त्यांनी सांगितलं मृत्यू तरी खरा आहे का? सहज बिलडे. पण एक मस्त उदाहरण सांगितलं. त्या मडक्याला ज्या दिवशी वाटेल मी माती आहे, त्या दिवशी त्याला फुटायची भीती वाटेल का? त्या मडक्याला ज्या दिवशी वाटेल मी माती आहे, त्या दिवशी त्याला फुटायची भीती वाटेल का? आणि ज्या दिवशी आपल्याला कळलं मी चैतन्य रूप आहे, त्या दिवशी आपल्याला मरायची भीती राहील का? नाही. मग यांची कुठं पद आहे या काम क्रोधांची? म्हणून मृत्यूच्या नगरात यांना चांगल्या प्रकारचा मान मिळतो. आणि जर साधूचा बोध झाला, जर आपल्याला असं जर ज्ञान झालं असेल मी अमर आहे, तर तिथं यांचं काही चालत नाही. पण जे त्या स्टेपला पोहोचले नाही त्यांच्यासाठी हे मार्गदर्शन आहे. आणि अर्जुन अजून अंधारात चाच पडतोय, त्याला सांगितलंय आणि त्यांनी प्रश्न केले, त्याच्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण काय प्रश्नाचं उत्तर आहे? हे कशामुळे होतं? यांना कोण करून घेतं यांच्याकडून? अज्ञानामुळे होतं. आणि अज्ञानामुळे होतं का अज्ञानामुळे तुला दिसतंय? अज्ञानामुळे तुला दिसतंय, है की नाही? म्हणून मृत्यूच्या नगरात यांना चांगल्या प्रकारचा मान मिळतो, कारण हे जीविताचे शत्रू आहेत. काय चमत्कार सांगावा, यांच्या नुसत्या भुकेचा इच्छेला आहे विश्व एका घासाला देखील पुरे पडत नाही. आणि आशा ही त्यांच्या व्यापाराची देखरेख व वृद्धी करते. कसं जगत प्रपंचात जीव गुंतत गेलेला आहे, कसा अटकत गेलेला. अज्ञानामुळे काय झालं? त्याच्यामध्ये त्या अज्ञानामुळे मृत्यूच्या नगरात त्यांना मान आहे. हे जीविताचे शत्रू आहेत. काय? अज्ञान. सगळ्यात काय चमत्कार सांगावा, याच्या नुसत्या भुकेला इच्छेला हे विश्व एका घासाला देखील पुरत नाही. एक अज्ञानामुळे सगळं जगत होऊन झालं त्याचं, ठीक आहे. आणि आशा ही याच्या व्यापाराची देखरेख व वृद्धी करते. जिने सहज लिहिलेने आपल्या मुठी मिटल्या असता त्यात मावण्याला 14 बोने कमीच आहे. अशा तऱ्हेची ही भ्रांती ती आशेची अति लाडकी धाकटी बहीण आहे. भ्रांती केवळ भातुकलीची खेळता खेळता सहजतेने लोकरूपी खाऊन टाकते आणि भ्रांतीच्या दासीपणाची बळावर तृष्णा जगली व पुष्टी झालेली. काय झालेले? या सहज लिलेने यांच्या मुठी मिटल्या असता मावण्यातला 14 बोने सुद्धा कमी आहेत अज्ञानामध्ये. तिरीने भ्रांती अशी आशेची अति लाडकी धाकटी बहिणी. आता ही बहीण भाऊ सांगितलंय, पण याच्यामुळे अज्ञानामुळे काय झालेलं आहे? भ्रांती निर्माण झालेली. भ्रांती ही केवळ भातुकली खेळता खेळता सहज तिने लोकरूपी खाऊन टाकते आणि त्या भ्रांतीच्या दासीपणाच्या बळावर तृष्णा जगली व पुष्ट झालेली. तृष्णा वाढली कशामुळे? भ्रांतीमुळे तृष्णा वाढलेली. असो ह्या काम क्रोधांच्या मोहाच्या घरी मान प्रतिष्ठा आहे आणि
जो अहंकार आपल्या करामतीने सर्व जगाला नाचवतो, तो अहंकार याच्याशी देवघेव करतो आणि मग त्या कुडीमध्ये, त्या देहामध्ये तो याचाच अहंकार करतो. आता हे अहंकार धरतय, मी कोण आहे? प्लास्टिक आहे यांनी समजलं पाहिजे, पण मग ते बाटली आहे. त्यामुळे मग तो त्याचा अहंकार देवाला घेतो. मग त्याच्या अनुषंगाने मी हा तो आत्मा कुडीत गेलाय आणि स्वतःचा अहंकार धरला आणि अज्ञानी झालाय मुळात. कोण? आता हे जबरदस्ती पटवून घ्यावं लागेल. आत्मा अज्ञानी झालाय आणि मग त्याला जाणीव करून देतोय. तो त्यावेळेला तो सुटू शकतो, नाहीतर तोपर्यंत तो अहंकार त्याला नाचवतो, तो देह अहंकार त्याला नाचवतोय. ज्याने दंभाने पोटी असलेल्या सत्याचा कोथळा फोडून काढला व त्यात सत्याऐवजी दुष्ट कृत्याचा पेंडा भरला, आत्मस्वरूपाला मी चैतन्य रूपे त्याला बाजूला काढला दंभाने, आणि मी कोणतरी एक वेगळा दाखवायला लागला. आहे कोण? ते बाजूला राहिलं आणि दंभ अहंकार पुढे आला. त्या दंभामुळे सत्याचा कोथळा फाडून काढला व त्यात सत्याऐवजी दुष्कृत्याचा पेंडा भरला. असा जो दंभ त्यास यांनीच काम क्रोधांनी जगात पुढे प्रसिद्धीला आणला. जसं तुकाराम महाराजांना नाही वाटलं हे कोणी बनवले, गाथा कोणी बनवलाय, मराठीत वेदांत कोणी बनवला, त्यांना तो नसल्यामुळे मी नाही बनवला, त्याने बनवला. त्याने बनवला ना, तो सत्य राहिले तिथं ठीक, पण जर मी बनवला तर सत्याचा रोक्सा काढला आणि ते पूर्ण पिळला, त्याच्यात आत भरला आणि तो मी खोट्या खोट्यावर नाचायला लागलाय. या काम क्रोधांनी पतिव्रता रूप शांतीला लुबाडून वस्त्रहीन केलेले. बघा, जी आत्मशांती आहे त्या आत्मशांतीला काम क्रोधांनी लुटून नेलेले आणि तिला वस्त्रहीन केले. त्या मुख्य परमात्म्याला बाजूला केलेले आणि वस्त्र अलंकाराने मायारूपी मांगी सजवली आणि तिच्याकडून साधूचे संप्रदाय भ्रष्ट करवलेले. साधूला कळाले ज्ञान, पण त्याला परत जगत भ्रांती झाली. मग काम क्रोध लागले मागे आणि तृष्णा वाढली आणि त्याला भरकटवलेले. कोणला? साधूला. बघा, त्यांनी काय सांगितलं, अजून एक तुकाराम महाराजांचं असं प्रमाण आहे की साधू ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, साधू तो नाडला कुसंगे. म्हणजे मी देहबुद्धीत राहणाऱ्या लोकांच्या संगतीत साधू जरी गेला तर तो सुद्धा बॅक मध्ये आला, त्याचा आत्मस्वरूप विसरणार आणि मग तो त्याच्याकडून करवला गेला. म्हणजे त्याला मायेने नाचवलं, अज्ञानाने नाचवलं. एरवी जर तो त्याच्या जागेवर येतो तर त्यांना नाचू शकत होता. त्या काम क्रोधांनी विवेकाचे आश्रयस्थान नाहीसे केले. म्हणजे त्या काम क्रोधांनी मी ज्ञानी आहे, मी आत्मा आहे. विवेक म्हणजे काय? मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे, याला पुसून टाकलं. वैराग्याची कातडी काढली आणि इंद्रिय निग्रहाची जिवंतपणे मान मुरगळून टाकली. म्हणजे जो प्रयत्न करायला लागलेला आहे साधक, त्याला ह्या आडवाटा आहे, काम क्रोधाधिक लोभाधिक. पण त्या खऱ्या नसलेल्या आहेत, त्यांना वास्तविक स्टँड नाही, तरी त्यांच्या आहारी जाऊन तो फसला जातो अज्ञानाने. यांनी संतोष रूपी वने तोडून टाकली, धैर्य रूपी किल्ले पाडून जमीनदोस्त केले. जो प्रसन्न होता, संतोषवन आत्मा अति प्रसन्न आहे, आत्मा सुखी आहे, आनंदीमय. पण त्याला एखादी गोष्ट, प्रसन्न माणूस आहे पण त्याचं मन एकाग्रात गुंतलं. जसं ही गोष्ट मला पाहिजे, ही गोष्ट मला पाहिजे, आणि त्या गोष्टीत आहे का काही तसं तथ्य आनंदात आहे? नाही. पण हा स्वतः आनंदमय असून त्याला त्याच्यात आनंद दिसल्यामुळे त्याने संतोष त्याचा बाद केला आणि तो त्याच्या मागे पळायला लागला. आणि धैर्यरूपी किल्ले, त्याला वाटलं होतं स्वतः मी कोण आहे, पण तिथे सुद्धा कोणाबद्दल विचारले? ज्ञानी पुरुष. पुन्हा बॅक मध्ये कसं होतं, तिथे त्याचं धैर्य पाहिजे होतं. त्याला काय पाहिजे होता? त्याचा पूर्ण त्याचा बुद्धीचा निश्चय पाहिजे होता. पण तो डळमळीत झाला, बागे आला आणि आनंद रूपी लहान रोपटे उपटून टाकले. त्याच्या याच्यामध्ये आणि शांतीचा अंकुर फुटला होता. आत्मज्ञानाची थोडी पहाट निर्माण झालेली होती, पण ती सुद्धा जमनदोस्त करून टाकली त्या मायारूपी मांगींनी, विषयरूपी वाघांनी, ज्ञानरूपी सर्पावर असणाऱ्या ज्ञानेंद्रिये भुजंगांनी. यांनी ज्ञानाची रोपे खुडून टाकली, सुखाची नाव सुद्धा आणि भाषाही पुसून टाकली आणि प्राणी मात्राच्या हृदयात त्रिविध तापाचे निखारे पसरून टाकले. कोणी? या काम क्रोधांनी लोकांनी. पण यांचं मूळ परत काय आहे? अज्ञान आहे. त्यांनी हे शरीराबरोबर उत्पन्न झाले असून अंतःकरणाच्याच शेजारी सारखे जळून राहिलेले आहेत.
परंतु शोध करायला गेले असता ब्रह्मादिकासही ते सापडत नाही. हे काम क्रोध आत्मस्वरूपाच्या अगदी शेजारी आणि ज्ञानवृत्तीच्या पंक्तीला बसतात, म्हणून ते महाप्रलय करण्यास उसळून प्रवृत्त झाले तर कोणाला आवरत नाही. यांचा काय पराक्रम सांगावा. हे काम क्रोध जीवाला पाण्याशिवाय बुडवतात, अग्नीशिवाय जाळीतात आणि प्राण्यांना तर न कळता एकदम धरतात. हे शस्त्रे शिवाय ठार मारतात, दोराशिवाय बंधन करतात आणि तत्ववेत्यांना तर प्रतिज्ञेपूर्वक पैंजेने ठार मारून टाकतात. हे चिखलाशिवाय रोवतात, जाळ्याच्या पाशाशिवाय लोकांना बांधून ठेवतात आणि शरीराच्या इतक्या अंतर्यामी घुसून पोहोचल्यामुळे त्यांच्या बरोबरीचे सामर्थ्यवान दुसरे कोणी नाही. हे कोणासही आटोक्यात आणता येत नाही व हे कोणासारखे आहेत हे सांगता येत नाही. प्रश्नाचं उत्तर चालले, कशामुळे चांगली माणसं सुद्धा फसली जातात. तर मी अज्ञान मग तृष्णा, मग त्याच्यानंतर कामक्रोध, त्याच्यामध्ये कोण आलं होतं भ्रांती नंतर अज्ञानामुळे तो विषय हवीसा वाटणं, मग तृष्णा त्याच्या मागे पळतो, मग त्याच्यामध्ये त्याचं ज्ञान आहे ते फुटलेलं ज्ञान आहे ते संपून जातं आणि तो त्या विषयाच्या मागे फसला जातो. नाही तर कोणाशी आटोक्यात येत नाही व कोणासारखे आहेत हे सांगता येत नाही. ती इतकी जवळ असल्यामुळे त्यांना आवरता नाहीत. म्हणजे मग हे आवरताच येणार नाहीत का. पुढे काय सांगतात, ज्याप्रमाणे धुराकडून अग्नी आच्छादित केला जातो व मळाने आरसा झाकला जातो, त्याप्रमाणे वारेने गर्भ आच्छादित झालेला असतो, त्याप्रमाणे त्या कामाने हे झाकलेले असतात. अर्जुना फार काय सांगावे, जेथे ज्ञान आहे तेथे काम क्रोध हे आहेतच. आता परत हे ज्ञान कोणतं आहे. हे आत्मज्ञान नाही, हे परोक्ष ज्ञान आहे, पूर्ण फाउंडेशन झालेलं नाही, त्यामुळे तिथे ते असतातच. बघा ओळ क्रमांक किती पुढे पूर्ण वाचो. काम क्रोध जसा साप चंदनाच्या मुळाला वेडे घालून राहतो किंवा पोटातील गर्भ वेष्टण्याच्या खोलीने जसा आच्छादितला असतो, अथवा प्रभेशिवाय सूर्य, धुराशिवाय अग्नी किंवा मळहीन म्हणजे पाऱ्याशिवाय आरसा ही ज्याप्रमाणे कधीच सापडायची नाही, किंवा बीज जसे कोंड्याच्या आच्छादितेलेच उत्पन्न होते, त्याप्रमाणे काम क्रोधाशिवाय एकटे असलेले शुद्ध ज्ञान आमच्या दृष्टीस पडले नाही. अजून काही सांगले, साप आहे, चंदन आहे, तिथं सापाने वेळ घातलेले म्हणजे हे ज्ञानाशिवाय नाही. मृगजळ हे सूर्यप्रकाशाशिवाय असू शकत नाही, पण ते तुम्ही सूर्यप्रकाश आहे असं न समजता मृगजळ समजता, हे तुमचं अज्ञान, ही तुमची आपली भ्रांती, आणि ते मग तिथेच आहे. हे दोन्ही शेजारीचे. फक्त तुम्हाला काय समजलं पाहिजे, ने मृगजळ आहे असं वाटलं पाहिजे, काही सूर्यकिरण आहेत असं वाटलं पाहिजे. मग ज्या वेळेला जो ज्ञानी पुरुष जो प्रयत्न करायला लागलाय, पण तो पुन्हा जसं आता मी मागे म्हणून बाबांनी सांगितलं तर स्वामी विवेकानंद वाळवंटातून फिरत होते. फिरत असताना 1-2 वेळा तहान लागली, मृगजळ दिसलं, पळत गेले पाणी म्हणून. नंतर त्यांना कळालं हे पाणी नाही, मग समजले. आता त्याच्यानंतर परत 7-8 दिवस तिथूनच चालले होते, पण परत मृगजळ दिसत होतं, परंतु त्यांचा निश्चय काय होता, सूर्यकिरण येते, मृगजळ आहे, पाणी नाही. त्याप्रमाणे ज्यावेळेला आपण या जगामध्ये फिरत असतो, त्यावेळेला ज्याचं फाउंडेशन मजबूत झालेलं नाही, तो पुन्हा काय समजतो, हे जगत आहे, हे दुसरं आहे, हे विषय सुख उदाहरण वस्तू आहे, आणि मग त्याच्या मागे पळतो. आत्मा आहे म्हणून पळत नाही. बरं त्याच्यात परत जर आत्मा आहे म्हणून पळाला आणि तुम्ही जरी म्हणले विषय सेवन केलं, तर त्याच्या दृष्टीने त्याने तर विषय सेवन केलेला नाही. आणि हे एकदम चिटकून आहे, हे एकमेकावर अवलंबून आहे. जसा प्रभेशिवाय सूर्य म्हणजे दोन्ही मिळून काय झाले, अजून प्रभेशिवाय सूर्य व्यक्तांना दिसत नाही, मग प्रभा आणि सूर्य दोन एक आहे. मग आता इथे काम आणि क्रोध आणि तिकडे परमात्मा हे ज्ञान, हे दोन्ही तिन्ही मिळून किती झाले, वेगवेगळे झाले की नाही, एकच आहे. पण तुम्हाला भ्रांती झाली, तुम्हाला भ्रम झाला आणि मग तृष्णा वाटली, मग हे मला पाहिजे आणि म्हणून पळतय. मग पळतय कोणाकडून, स्वतःच्या अज्ञानामुळेच पळतोय. ज्या दिवशी पूर्ण ज्ञान होईल त्याचं नाव आहे हरिओम शांती. तो मग ती शांती, आणि सगळं त्याच्याकडे असू नये पण तो त्याच्यात नाही.
किंवा बीज जसे बोलण्याने आचरलेले उत्पन्न होते त्याप्रमाणे काम क्रोधाशिवाय एकटे असलेले शुद्ध ज्ञान आमच्या दृष्टीस पडले नाही. श्लोक क्रमांक 39 वाजता. हे अर्जुना, ज्ञानी पुरुषाचा नित्य वैरी ज्याची भरती कधीच होत नाही व ज्याला पुढे असे कधी वाटतच नाही, अशा या इच्छारूप शत्रूने ज्ञान आच्छादित केले आहे. अजून मला वाटते हे हवंय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणून त्याची ज्ञान तृप्ती होत नाही. तो पळतोय ना, खरं त्याच्या मूर्खपणामुळेच पळतोय. या जगात ज्ञानी त्याला म्हणतात ज्याच्या अजून इच्छा आकांक्षा खूप शिल्लक आहे, 90 अध्यायाचा खालून 2 नंबरचा असतो. आणि जो विषय भोगामध्ये सध्या रळते त्याला लोक सुखी म्हणतात. ज्याचं आयु मर्यादा संपलेली आहे आणि ज्याच्या कपशीतला चहा विठ्ठल विठ्ठल करतोय, तयाचे वडील म्हणून नमस्कारे ती पाय ये मृत्यू लोकीचे उभराटे. म्हणजे ते त्याच्यामुळे तिथं गुंतलेले आहेत त्याचे, म्हणून ते ज्ञान वेगळं दिसत नाही. अरे ज्ञान हे स्वभावता जरी शुद्ध आहे तरी काम क्रोध विशेष रूपाने आच्छादिलेले असते. म्हणून हे ते गहन प्राप्त होण्यास अवघड होऊन बसले आहे. अगोदर काम क्रोधास जिंकावे मग ज्ञान प्राप्त करून घ्यावे, पण त्या काम क्रोधांचा पराभव होऊ शकत नाही. म्हणून त्या जिंकणे अगोदर कठीण, कारण यांना जिंकण्याकरता जे जे अवसान अंगात आणावे ते उलट त्यांना सहाय्यकारी होते. तुम्ही जेवढं त्यांना जिंकायला जाणार त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरच परवडू शकतं. अन्यथा त्याचं सेवन करून त्याला बाजूला टाकून दिलं तर चालेल. पण तुम्ही आपण म्हणलं हे नको. आता मला बाबांचं वाक्य आठवतं, ज्याचा कंटाळा त्याचाच वानवळ. मग तुम्ही म्हणणार हे नको, मग तेच तुमच्या ताटात येणार आहे. यांना जिंकण्यात जे जे अवसर अंगात आणावे ते उलट त्यांना सहाय्यकारी होते. असे जसे अग्नी विझवण्याकरता लाकडी टाकली असतात ती त्यालाच प्रज्वलित करण्यात सहाय्य करतात. श्लोक क्रमांक 40. इंद्रिय मन बुद्धी हे कामाचे आश्रयस्थान सांगितलेले जाते. हा काम या इंद्रियाधिकाच्या योगाने ज्ञानाला आच्छादित करून देहभाव व देह अभिमान आत्म्याला नाना प्रकारे मोहित करतो. इथं सुप्त स्थितीत परत त्याचं उत्तर आले. काय? इंद्रिय मन व बुद्धी हे कामाचे आश्रयस्थान, हे तिथं राहण्याचं आश्रय सांगितले जाते. या इंद्रियाधिकांच्या योगाने ज्ञानाला आच्छादित करून देह अभिमानी आत्म्याला नाना प्रकारे मोहित करतो. कोणाला? देहवान देह अभिमानी आत्म्याला नाना प्रकारे मोहित करतो इंद्रियाच्या योगाने. हा काम उलट वाचला श्लोक अजून त्याच्यातून उकल होणार. बघा उलट वाचतोय. देह अभिमान आत्म्याला नाना प्रकारे मोहित करतो, आच्छादित करून या इंद्रियाधिकांच्या योगाने हा काम सांगितले जाते आश्रयस्थान. बघा मग काय करतोय तो? कशाला आच्छादित करतोय? आत्म्याला देहाने आच्छादित केलं. देहाच्या योगाने अजून आत्म्यावर एक परत त्याच्यावरचं गिलेटिंग, एक अजून आवरण आलेले. त्याप्रमाणे जे जे उपाय करावे ते सर्व यांना सहाय्यकारी होता. म्हणून या जगामध्ये हठयोग्यांना देखील हेच काम क्रोधाधिक जिंकतात. जो प्रयत्न करायला गेलो ते काय साधे आहेत का तपश्चर्या करणार, पण त्यांना ते जिंकतात. मग हे काम क्रोध अजिंक्यच आहे झाले असे तुला वाटेल तर तसे मात्र नाही हो अर्जुना. असे हे काम क्रोध जिंकण्यास अवघड म्हटले तरी पण त्या जिंकण्यास एक मात्र उत्तम उपाय आहे. तो जर तुला साधत असेल तर पहा मी तुला सांगतो. श्लोक क्रमांक 41. हे अर्जुना, म्हणून तू अगोदर आपली इंद्रिय नियमित करून इंद्रियांचे नियमन करून शास्त्र ज्ञान व आत्मसाक्षात्कारूपी ज्ञान याचा नाश करणाऱ्या या पाप्याला सोड, त्यांचा परित्याग कर. आता इथे उपाय सांगितलाय. त्यांनी पहिले उपाय पण नव्हता विचारला. त्यांनी फक्त विचारलंय हे कशामुळे अटकले जातात. एक आज नाव नाही सांगत, आपण प्रवचन सांगतात. ते म्हणले मग एवढे महाराज आहेत, हे किती चांगले कीर्तन करतात, यांचं कीर्तन चांगलं नाही का, किती लोक येतात. तर ते म्हणले डॉक्टर आहे, एक डॉक्टर सांगतो तुला असा रोग झालाय, तसा रोग झालाय, तसा रोग झालाय, तसा रोग झालाय, आणि एक डॉक्टर सांगतो त्या रोगावर नेमकं काय इलाज आहे. हा पण लोकांना ज्ञान कोणाचं आवडतंय?
तुला असा रोग झालाय, तसा रोग झालाय, तसा. त्याला गर्दी. पण रोगाचं निर्धारण करणार ते ज्ञान नकोय. आज तुम्ही म्हणाला अशी माणसं असतील काय, काय पण सांगता तुम्ही बसले म्हणून तिथं. असा कोणता गणचक्कर असेल की तुला असा रोग झालाय, तुला असा रोग झालाय, आणि तुला अमुक झालाय, तू मरणार आहे, अमुक आहे, असं सांगतोय. आम्ही त्याच्याकडे कशाला जाऊ, आणि जो इलाज करतोय त्याच्याकडे का नाही जाणार? अरे बाबा तसंच आहे. आता जो सांगतो या रोगातून सुटशील, हे औषध घे, तर शहाणे शिकलेले म्हणतात आम्हाला नको ते. आणि हा कसं सांगतो बरोबर, मला हा रोग झालाय, हे मला पटते, हा मला तसंच रोग झाला. ते सण मारते लोकांना, अडाणी लोकांना, तरी लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचतात. आणि तेच आपल्याला आवडतं. आपली अब्रू काढलेली आपल्याला बरी वाटते, त्याच्यावर झाकण टाकणारा नाही बरं वाटत. इंद्रियाची बघा ते हे अर्जुना, म्हणून तू अगोदर आपली इंद्रिये नियमित करून इंद्रियांचे नियमन कर. बघा आता 50% लस सांगितला, तू इंद्रियांना काय कर, नियमित करून त्यांचे नियमन कर. इंद्रियांचे नियमन करून शास्त्रज्ञान व आत्मसाक्षात्कार रूपी ज्ञान याचा नाश करणाऱ्या या पाप्याला सोड व त्याचा परिताप कर. शास्त्रज्ञान व आत्मसाक्षात्काराचा नाश करणारे यांना तू टाकून दे, यांचा परित्याग कर. यांचे मूळ वास्तव्य आश्रयस्थान इंद्रिय ही आहेत, आणि इंद्रियापासून कर्माची प्रवृत्ती होते. म्हणून या इंद्रियांनाच अगोदर सर्वथैव जिंकून ताब्यात ठेव. ज्ञानाला पहिले त्याला बाह्य अंगाने सांगितलेलं आवरायला, तसं ते बाह्य अंगाने पुरे आवरले जात नाही. पण 50% असाही आपल्याला विलास करावा लागतोय. जेव्हा साधनारंभ आपण आरंभलेला आहे तेव्हा अजून यांनी साधनेच्या शाळेत सुद्धा ऍडमिशन घेतलेलं नाही, पण तरी पण त्याला सांगितलं बाह्य इंद्रियांना तू आवर पहिला. आणि जेव्हा तुमची आपली बाह्य इंद्रियाची पकड बाहेर पडायची जेव्हा थांबली जाते ना, तेव्हा ती जेव्हा अंतर्मुख होतात ना, त्यावेळेला ते शोधतात मग माझं समाधान कुठं होईल. मग ते आत्मज्ञानाकडे जातील, मग शास्त्र ज्ञानाकडे जातील. पहिलं त्यांना बाहेरची धाव आतमध्ये टाकली का, बाहेरचं खाणं पोराचं बंद केलं का, मग घरातलं काय नाही ते शोधिलं खाईल गोडीने. तसं तू मग बाहेरचं पळापळी. बाहेर तरी कशासाठी पळते, ते पोट भरायसाठी पळतंय. तसं बाहेर सुद्धा पळते कशासाठी, सुखासाठीच पळतंय. पण ते सुख तिकडं नाही बॅग मध्ये, म्हणून त्याला तिकडं थांबवायचंय फक्त. श्लोक क्रमांक 42 69 का नाही 42 हा 42. श्रोत्राधिक 5 इंद्रिय बाह्य स्थूल देहाच्या अपेक्षेने उत्कृष्ट आहे असे सांगतात. बघा आता इथे 4 देहाचं एक वर्णन चालले. हे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत ते स्थूल देहाचे आहेत, उत्कृष्ट आहेत असे पंडित सांगतात. इंद्रियांकडून श्रेष्ठ, इंद्रियाहून श्रेष्ठ आहे व मनाहून बुद्धी. बघा इंद्रियाहून श्रेष्ठ काय, मन, आणि मनाहून श्रेष्ठ बुद्धी आहे. व जो बुद्धीहूनही पलीकडे असलेला साक्षी तोच आत्मा आहे. बघा आता अत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायला झाली. कशामुळे तू बाहेर गेला होता, मग त्याला आत खेचलेले आहे. पहिल्या सांगितलं श्रोत्राधिक 5 इंद्रिय बाह्य स्थूल देहाच्या अपेक्षेने ही जी इंद्रिय ती उत्कृष्ट आहेत असे पंडित सांगतात. इंद्रियाहून श्रेष्ठ मन आहे. मग आता तू इंद्रिय आहे, मग त्याच्या अगोदर आता मन आहे, मग मनाकडे घेऊन आले. मनाकडून बुद्धी श्रेष्ठ आहे, तिकडे जात होता. तिकडून पलीकडे असलेला साक्षी तोच प्रसिद्ध आत्मा आहे. असे झाले म्हणून याची ओळ एकच ओळ आहे बघा, 42 वर एकच ओळ. असे झाले आहे म्हणून, असे झाले म्हणून मग मनाची धाव खुंटीत होईल, बुद्धीची सोडवणूक होईल, आणि मग एवढ्याने या दुष्टांचा संवार दुष्टांचा राहण्याचा आश्रयच नाहीसा होईल. असे झाले मग, म्हणजे तू मागे आला, पंचेंद्रिय कर्मेला दाबलं, त्याच्यानंतर मनाकडे गेला, मनाकडून मनाला पळवणारी बुद्धी, बुद्धीकडून मग आत्म्याकडे गेला, मग थांबेल. आता हा इनडायरेक्टली इलाज सांगितलाय, पण इलाज लवकर कळणार नाही. नुसतं शरीराला आणि इंद्रियांना आकळणं नाही सांगितलं, त्याच्याकडून कुठं जायला सांगितलंय त्यांना. इंद्रियांच्या नंतर कुठं जायला सांगितलंय, मनाकडे जायला सांगितलंय. मनाकडून कुठं सांगितलंय, बुद्धीकडं, आणि बुद्धीकडून मुळाकडं आत्म्याकडे जायचे. असे झाले म्हणून मग मनाची धाव खुंटीत होईल, मग मनाचं धावणं थांबेल. इकडेच पोराला घरात चांगलं भेटायला लागलं आहे, मग बुद्धीची सोडवणूक होईल,
बुद्धीला सुद्धा गुंतून ठेवलेले ती, आणि मग एवढ्याने या दुष्टांचा आश्रय नाहीसा होईल. आत्म्याच्या भेटीतच या दुष्टांचा नाश एरवी नाही. श्लोक क्रमांक 43. याप्रमाणे बुद्धीच्या पलीकडे असलेल्या आत्म्याला जाणून स्वतः सुसंस्कृत मनानेच त्याचे उत्तम प्रकारे स्तंभन करून जो हाती लागणे फार कठीण आहे अशा या कामरूपी शत्रूला तू टाक. कधी टाकू शकशील? आत्म्याला प्राप्त करशील तेव्हाच. असा बाह्य इंद्रियाने किती प्रयत्न केला तरी नाही. बघा श्लोकाच्या खालच्या होय. याप्रमाणे यांची अंतःकरणातून वस्ती पार मोडली म्हणजे हे खास निसंशय मेले असे समज. ज्याप्रमाणे सूर्यकिरणाशिवाय मृगजळ दृष्टी पाडायला उरतच नाही, त्याप्रमाणे राग व द्वेष जर पूर्णतया नाश पावले तर ब्रह्मप्राप्ती रूपी स्वराज्य हाती आले असे समज. मग तो पुरुष स्वतः निज सुख भोगतो. मग त्याने प्रश्न विचारला, हे ज्ञानी का भरकटले? हे अमृत टाकून भाताची पेट पिऊन परिणाम कशाचे पाहतात? अमृताचे. म्हणून तू ते टाकून दे, तुझी भ्रांती सोडून दे. मग ज्ञानी जरी बसले तर कशामुळे बसले? आत्म्याला विसरले, भ्रांतीच्या आरी गेले, तृष्णेच्या मागे लागलेले. आणि त्याची दुसरी गोष्ट का? तुमच्या आपल्या अंतःकरणात राग आणि द्वेष त्या विषयाबद्दल आणि आत्म्याची ओळख पूर्णपणे ठसलेली नाही. म्हणून हीच गुरु शिष्याची गोष्ट, गुह्य गोष्ट, तेच या संवादात विचाराने लाभणारे जीव ब्रह्माचे ऐक्य. तू येथे स्थिर होऊन येथून कधीही हलू नकोस. बघा आता अशा एका पॉइंटला आणून ठेवलेले सगळे का फसले. आणि प्लस ते जरी ज्ञानी असले तरी ते आत्मज्ञानी नाही. जे फसलेले आहेत ते आत्मज्ञानी नाहीत. आत्मज्ञानाची एवढी मोठी कला आहे. तो तुम्हाला आपल्याला फसल्यासारखा दिसेल, आत्मज्ञानाचं बोलता, पण तुम्हाला दिसेल. पण त्याला जर विचारलं तर नाही, तो त्याला आत्मा सोडून दुसरं काही दिसतच नाही. तो जोही विषय सेवन करतोय तो कोणाशी सुसंगत आहे? आत्म्याशीच आहे. त्याची ही आत्मज्ञानाची आहे. तो फसू शकत नाही, दिसल्याशिवाय राहणार नाही, पण तसा नाही. आणि मग ही जी विचारलेली ही परोक्ष ज्ञानांची गोष्ट विचारलेली आहे. आता बघा इथे अजून मुद्दा ठरवलं. काय सांगितलं त्यांनी? त्या मन बुद्धीच्या पलीकडे असणारा आत्मा त्याला प्राप्त केला म्हणजे हे सर्वता नाश पावते. याप्रमाणे यांची अंतःकरणातून वस्ती पार मोडली म्हणजे हे खास निसंशय मेले असे समज. बघा कधी? ह्याप्रमाणे म्हणजे कसे? असे झाले म्हणून मग मनाची धाव खुंटी झाली, मागची ओढ, मग बुद्धीची सोडवणूक होईल. मग एवढ्यानेच या दुष्टांचा राहण्याचा आश्रय नाहीसा होईल. कशानी? एवढ्यानेच म्हणजे कशानी? चला मागच्या ओळीकडे जाऊया. मग मागच्या याच्यात काय सांगितलं? इंद्रियांना अगोदर जिंकून ताब्यात घे. काय सांगितलेले? की पंचेंद्रिय, त्याच्यानंतर मन, त्याच्यानंतर बुद्धी, आणि त्याच्यानंतर त्यांच्या पलीकडे, बुद्धीच्या पलीकडे असणारा साक्षी, तोच प्रसिद्ध आत्मा. त्याची जेव्हा भेट होईल तेव्हा सोडवणूक होऊ शकते, एरवी नाही. बघा त्याच्यानंतर ते सांगतात हीच, बघा एक वाक्य, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे सूर्यकिरणाशिवाय मृगजळ दृष्टीस पडायला उरत नाही, त्याप्रमाणे राग आणि द्वेष पूर्णतया नाश पावले तर ब्रह्मप्राप्तीचा स्वराज्य हाती आले असे समज. मग तो पुरुष स्वतःच निज सुख भोगतो. ज्यावेळेला आत्म्याची भेट होते त्यावेळेला राग द्वेष राहत नाही, कशाच्याही कोणत्याही गोष्टीची आसक्ती राहत नाही आणि कोणत्याही गोष्टीचा द्वेष नाही राहत. जेव्हा आत्मज्ञान होतो तेव्हा ही गोष्ट राहत नाही, या दोन्ही गोष्टी. आणि ज्या वेळेला ह्या दोन्ही गोष्टी राहत नाही त्यावेळेला तो ब्रह्मस्वराज्याच्या राज्याभिषेकावर जाऊन बसतो. हीच गुरु शिष्याची गोष्ट आहे. हे संवादाच्या विचाराने लाभणारे जीव ब्रह्म ऐक्याचे ज्ञान. आणि मागचं कोणतं ज्ञान होतं? परोक्ष ज्ञान. हे जीव ब्रह्म ऐक्याचे ज्ञान. तू येथे स्थिर होऊन येथून कधी हलू नकोस. 72 नंबरची ओळ वाचूया आपण. ते गुरु शिष्याच्या गोठी, बघा पदपिंडाची, बघा इथे नाही आलं त्याच्यात, याच्यात त्यांनी सांगितलं जीव ब्रह्म. तर इकडे बघा अजून याच्यात ओळीचा अजून जबरदस्त अर्थ आहे. बघा ते गुरु शिष्याची गोठी, त्या गुरु शिष्यांच्या गोष्टी आहेत त्या, इतरांच्या नाही. आणि गुरु शिष्यांच्या गोष्टीमध्ये आत्मज्ञान प्रगट होणार आणि मग हे तिथं टिकू शकत नाही.
पदपिंडाची गाठी 13. काय पदपिंड? जीव ब्रह्माची गाठ होऊन जाते, आत्म्याची जीवाची प्रत्यक्ष भेट होती. ते स्थिर राहुनी नुठी कवने काळी, तिथून स्थिर राहिला, तिथून परत बॅक मध्ये यायचं नाही. एक बॅक मध्ये तिथून आला तो एक वाया जातो, आणि एक परोक्ष ज्ञानी फक्त वरवरच पालवी खोडली तरी ते मुळापासून येणार, ते एक जाऊ शकतात. ऐसे सकळ. चला पुढे. संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा, सकल बुद्धी सकल सिद्ध मुकुटमणी देवी लक्ष्मीची पती देवादिदेव श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले. आता यापुढे ते भगवान श्रीकृष्ण एक पुरातन कथा पुन्हा सांगतील, ती ऐकून येथे अर्जुन प्रश्न करील. त्या कथेची प्रतिपादन योग्यता व त्यातील रसिकपणा ही ऐकून श्रोत्यांना श्रवण सुखाचा सुकाळ होईल. श्री निवृत्तीनाथांचे दास जे श्री, बघा एक वाक्य पुन्हा मागे जातो. आता ह्यापुढे श्री भगवान श्रीकृष्ण एक पुरातन कथा पुन्हा सांगतील, ती ऐकून येथे अर्जुन प्रश्न करील. ती कथेची प्रतिपादन योग्यता व त्यातील रसिकपणा ही श्रोत्यांनी श्रवण सुखाचा सुकाळ होईल. हे निवृत्तीनाथांचे दास जे श्री ज्ञानदेव म्हणतात, बाबांनो, बुद्धीला चांगले जागे करून आत्मज्ञान प्राप्तीच्या चांगल्या तयारीने मग तुम्ही कृष्ण अर्जुन संवाद ऐका, संवाद सुख भोगा. बघा काय म्हणतात निवृत्तीनाथाचे शिष्य, की बुद्धीला चांगले जागे करून कोणत्या गोष्टी ऐका? आत्मज्ञान प्राप्तीच्या चांगल्या तयारीने, म्हणजे तुमच्यामध्ये मुमुक्षत्व उत्कंठितपणा येऊ द्या, आणि त्या तुम्ही चांगल्या प्रमाणाने ऐका. तिसऱ्या अध्यायाला आपण निरोप देतोय. बाबा तुम्ही 20 मिनिटं जरा मार्गदर्शन करा ना. पहिला अध्याय होता अर्जुन विषाद योग, दुसरा अध्याय होता सांख्य योग. अर्जुनाला फक्त थेरी ज्ञान सांगितलं आणि परिपूर्ण झालेल्या महात्म्यांची लक्षणं सांगितली सुरुवातीच्या 30 नंबरच्या श्लोक मध्ये. तेही त्याला पटानी. मग त्याला पुढे सांगितलं, तू कर्म कर. तुला हे पटत नसेल तर एकच मार्ग, पण कर्म मार्ग सांगत असताना सुद्धा ज्ञानाच त्यांना उद्घोष करायचा आहे. कारण कर्म करता करता निष्काम बुद्धीने जेव्हा करणार त्यावेळेला तुला ज्ञानाची भूक लागेल, तोपर्यंत लागू शकत नाही. जो माणूस म्हणतो ना, हा आमची घ्या पावती घ्या, 5,000 रुपयाची पावती घ्या, देतो तो, आणि तो आमचं नाव नाही आलं, त्याला ज्ञान नाही होत. आणि जो म्हणतो काही नाही, नावागावाचं गरज नाही, राहू द्या तिकडं, आणि नाव आलं तरी त्याला घेणं देणं नाही, आणि नाव का नाही आलं हे तर आयुष्यात कधी तो विचारला जात नाही. त्याच्याकडून निष्काम कर्मयोग होतो, आणि मग त्याच्यातून चाळण मारून तो बाहेर काढला जातो देव, आणि मग त्याला ज्ञान देऊन परिपूर्ण दिशेला आणतो. इथे जाता जाता त्यांनी काही गोष्टी अर्जुनाने प्रश्न पण विचारले, आणि तिसऱ्या अध्यायाचा शेवटचा जो होता, तैसे राग द्वेष जर निमाले मग ब्रह्मीचे स्वराज्य आले. त्यांनी प्रश्न विचारला होता, हे का फसले? तैसे राग द्वेष निमाले, ज्यांचे निमाले नाही ते फसले. म्हणजे त्याला सत्य स्वरूप समजलं. हरणं जशी त्या पाण्याच्या मागे पळतात, त्यांना त्या पाण्याच्या बद्दल काय आहे? आसक्ती आहे, आणि त्याच्या मागे पळतात. आणि पळतात कोणाच्या मागे? मृगजळाच्या. एक तर मृगजळाचं ज्ञान नाही, ज्ञान झालं आणि जर पळाला तर तरी पण तो पळणार नाही, जरी पळाला तर त्याच्यासाठी पाणी मी तयार करू शकतो तिथं. हा, तैसे राग द्वेष निमाले मग ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग तुम्ही आपण का फसतो? राग आणि द्वेष, आसक्ती आणि त्याच्यामुळं. आणि ते जर शांत झाले तर मग आपोआप ते सुख, म्हणजे पोरग बाहेर धावतंय विषयासाठी, त्याला जर आत टाकलं तर आतल्या आत्मसुखाचा झरा लागल्यानंतर तो जाणार नाही. त्याचं एक उदाहरण दिलं होतं त्याच्यात मध्ये, मागच्या याच्यामध्ये, जयाचा जठरू प्रसवे अमृताचा निर्जरू, तया शुद्धा तृष्णेचा आडधरू काहीच नाही. मग हे जर पळतात याचा अर्थ ज्यांच्या जठरामध्ये अमृताचा निर्जरू झालेला नाही. त्याचं दुसरं सांगलं, जो आपुलिया नागरपणी इंद्र भुवनाते पाबळ म्हणी, तो केवी रमीजे पालवेने बिल्लाची. बिल्लाच्या कोपट्यात रमेल का? जो स्वतःच्या आत्मानुभूतीच्या जोरावर इंद्र भुवनाला म्हणतात, तो बिल्लाच्या कोपट्यात रमेल का? हे त्याचं कारण आहे. हे का फसले? त्यांना स्वतःचा आत्मानुभव नाही. त्याच्या खाली दुसरं उदाहरण जोडो, जो अमृताचे ठीक ठेवी तो जेवी कांजी नसेवी. ज्याला अमृत आणि कांजी कळत नाही तो त्याच्या मागे लागतो, हे त्याचं उत्तर आहे. आणि मग जर का कांजी कळाला, कांजीच्या मागे पळल का? पण आता यांना माहिती आहे, ते राणे साहेब होते PN पाटील साहेबांबरोबर,
बीएमसीचे रिटायर्ड साहेब होते, डोंगरावर आम्ही बसायचो. त्यांनी हळूहळू म्हणले, म्हणले मी सुद्धा आहे ना शाकाहारीच आहे, पण काय होते माझ्या घरामध्ये काय होते सगळेच खाणारे असल्यामुळं माझ्यासाठी वेगळं कालवण करत नाही. पण मग मी ती खांड खांड नाही खात, फक्त कांजी कांजी खात. त्याप्रमाणे इथं फसवणूक झालेली आहे. इथे या प्रश्नाचं उत्तर आहे, शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे, एकच उत्तर सापडले, तैसे राग द्वेष निमाले. का राग द्वेष का निघतील? अज्ञान जेव्हा जाईल मग ब्रह्मीचे स्वराज्य होईल, आत्मसुखाचे. नाही तर आत्मज्ञान झालेला माणूस फसूच शकत नाही. बस याच आहे. किंवा एखादा नवशिका असेल तर दृढ निश्चय नसेल झाला म्हणून, तरी पण देवास आहे त्याला फसवील दोन चार थोडं मारून परत जागेवर आणील. नाम घेता वाया गेला ऐसा. हे अजून साधना मार्ग आहे. तिसरा अध्यायामध्ये सुद्धा साधना मार्ग अर्जुनाने अजून अनुग्रह घेतलेला नाही, म्हणजे साधना मार्ग सांगतात. आणि जरी एखाद्या वेळी याच्यावर प्रवचन झाली तरी ज्ञान्या माणसाची लक्षणं सांगतील, पण ज्ञान काय ते प्राप्त करायचे ते वर्म वेगळंच आहे का नाही. आता चौथा अध्याय त्याच्यात त्याचा उद्घोष झालेला आहे, ब्रह्मज्ञान कशाने भेटेल है की नाही. गीताशास्त्र अध्याय चौथा, याचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. कर्म करायचंय पण त्या ज्ञानाने त्या कर्माशी तुमचा न्यास, त्याची कर्माची तुमची ताटातूट होईल. कशाने? ज्ञानाने. तुमची आपल्या कर्माची जर ताटातूट झाली तर फायदा आहे ना, नाही तर आपल्या ते जर डोक्यावर बसले तर पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरण करायचं सगळं आणि त्याच्याशी परत काय झाली पाहिजे? ताटातूट झाली. हे गीता शास्त्राचे प्रथम 3 अध्यायाचे व्याख्यान केल्यानंतर आपल्या श्रोतेंद्रियाचे भाग्य वर्णन करण्याचे मिशाने मुमुक्षु ग्रंथामध्ये रुची उत्पन्न होण्याकरता अवतरण देण्यासाठी महाराज काय म्हणतात ऐका. आज कानांना उजाडले, त्यांचा भाग्योदय झाला, कारण यथार्थ गीता श्रवण होणे बहुतेक स्वप्नवतच आहे. आता या वाक्यावर सुद्धा म्हणावं लागेल आपल्याला, आज आपल्या कानांचं भाग्याचं उजेड झालं यांच्यामुळे, नाही तर पुढचं वाक्य आज तसंच आहे. गीतार्थ यथार्थ गीता श्रवण होणे, यथार्थ गीता श्रवण होणे बहुतेक स्वप्नवतच आहे इतरांसाठी. आपल्या कानांना उजाडलं, हे जर पहिल्या ओळीला जर आपण विचारले एखाद्याला तुझ्या कानांना उजाडले का, आणि काय ऐकलं तू? शब्दच ऐकले ना. गीतार्थ श्रवण म्हणजे काय? गीतेच्या अर्थाशी एक झाला श्रवण केल्यानंतर त्या नाम, गीता म्हणजे नाम, आणि त्याच्या अर्थाचं श्रवण झाल्याबरोबर झटकन तो जीव न राहता परमात्माच होतो. त्या दिवशी कानाला उजाडलं, नाही तर अजून कानात कचराच आहे की नाही. आज कानांना उजाडले म्हणजे त्यांचा भाग्योदय झाला, कारण यथार्थ गीता श्रवण होणे बहुतेक स्वप्नवत आहे. असा गीतेसारखा ठेवा आज कानांनीच पाहिला. बघा इथे ही शिरी होती, या आपल्या जड चांबड्याला सुद्धा डोळे फुटतात. यांची इतकी हे चालती जड इंद्रिय पण म्हणतात, ए मला पण ऐकायचं. अरे ऐकणं चांबड्याचा धर्म नाही, तरी मी ऐकणार असं करणार तो. त्यांच्यामध्ये गीतेसारखा ठेवा कानांनी पाहिला, ऐकला नाही म्हणत, ते पाहिला. ते कसे झाले म्हणाल तर जागृत झाल्यावर स्वप्नातील गोष्ट खोटीच असते, पण तीही आज खरी व्हावी असे झाले आहे. आधीच आत्म अनात्म विचाराची गोष्ट त्या जगतश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण तिचे प्रतिपादन करणारे आहेत, आणि भक्त शिरोमणी अर्जुनासारखा श्रोता ऐकत आहे. जसा पंचम स्वर आणि त्याच उत्तम सुवास व माधुर्य या तिन्हींचा अपूर्व ऐक्य भाव झाला असता आनंद होतो, तसाच प्रकार या गीतारूपी कथामृताचा लाभ होऊन झाला आहे. म्हणजे या सर्व इंद्रियांना आनंद होईल, जड इंद्रियांना सुद्धा. यांना कळत नाही, हे माती म्हणले तरी या मातीला कळेल, ती सुद्धा टवटवीत होते, अशी गोष्ट आहे. आज श्रोत्यांच्या दैवाची थोबी काय वर्णावी, की जिच्यामुळे श्रोत्यांची पूर्वजन्माची जप तपे या गीता श्रवणाच्या रूपाने फळास आली, किंवा गीता ही अमृत रूपी गंगा त्यांना प्राप्त झाली म्हणावयाची. आता हा झाले 1 नंबरचा श्रोता, जो महावाक्य श्रवण ज्याला झाले आणि तो गीता ऐकतोय, हा 1 नंबरचा. पण ज्याला महावाक्याचं श्रवण नाही झालं, तो जरी ऐकतो तरी त्याला सुद्धा पाठ झाली, कारण का अज्ञानात चाच पडतोय.
तो कुठेतरी त्याला दिशा भेटणार आहे, कुठं तर वाटचाल करणार आहे, त्याशिवाय तो इथं आला नसता. म्हणून सर्वच्या सर्व इंद्रियांनी आपापली कामे सोडून आता श्रवण इंद्रियाच्या ठिकाणी वास करावा आणि मग गीता नामक या श्रीकृष्ण अर्जुन संवादाचे सुख भोगावे. फक्त नुसतं कानाने ऐकून सुद्धा कळणार नाही ते म्हणतात. सर्व इंद्रियांचे कान झाले पाहिजे. अजून एका ठिकाणी काय म्हणतात, घ्यावी साठोवाटी, हे मनाचे काने ऐकावे. बघा, सर्वेंद्रिय मनाला सुद्धा कान फुटून त्याने ऐकायचे, मनाचे काने ऐकावे. मोबदल्यात चित्त द्यायचे, घ्यावे म्हणजे मनाचे काने ऐकावे. बोल बुद्धीच्या डोळ्यात देखावे, बोलणाऱ्या त्या शब्दाने च्या डोळ्याने पाहावे. आणि घ्यावे साठोवाटी, चित्ताची त्याच्या मोबदल्यात हे दिलं मग ते घ्यायचे. तेव्हा संत मंडळी ज्ञानदेवास म्हणाली की आता तूही अप्रसंगिक पल्हाळ पुरे कर. ही माणसं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात अप्रसंगिक पल्हाळ पुरे कर, पण जे खरेच पल्हाळ करतात त्यांना हे काय म्हणत नाही तू पल्हाळ पुरे कर. हे मूर्ती लोकी झोप राहते. कमाल आहे लोकांची पण असे. आणि असंच आहे आपल्या बाबांना म्हणतात नको नको यांची तारीख नको, पण यांची पाहिजे. ही इनडायरेक्टली अप्रसंगिक आहे ते. बघा, चांगलं नको म्हणतात म्हणजे काय. आणि ज्यावेळेला ते म्हणतात, ज्यावेळेला अमृत नको म्हणतो त्यावेळेला 100% समजायचं की याचा मृत्यू आलेला आहे. नाम नको तुमचं, तुम्हाला लग लाभ समजायचं याचे दिवस भरलेले आहेत. त्याला तोंडावर जर बोललं तर ज्ञानी असेल तर समजून खरंच म्हणलं पाहिजे. जर एखादं म्हणलं तुमचं नाम नकोय, तुमचे दिवस भरले दोले. आणि हे तुम्हाला पटावं म्हणून मी बोलतोय, हे खरं सांगतोय. खरं सांगितलं पाहिजे. जर कॅन्सर झाला तर डॉक्टरनी काय सांगितलं पाहिजे, कॅन्सर झालाय. गेलेल्या माणसाला लोक सांगतात त्याचं काही खरं नाही आणि जरा धाकधूक आहे, तसं काय घाबरायची कारण नाही, त्यामुळे ते घाबरत नाही. त्याला सांगितलं पाहिजे तुझं काय आता खरं, म्हणजे मग जडजडून तो व्हायला निघेल, तोपर्यंत नाही. ऐक प्राण्याच्या ठाई या ज्ञानाची आवड नाही, त्याचे जे आले म्हणून काय वरून चाल. तर आहे बाबांना एक माणूस म्हणला, हे आपल्याला सांगितलेलं नाही. कोणाला सांगितलंय, प्राण्यांना सांगितलं. ऐक प्राण्यांच्या काही या ज्ञानाची आवडच नाही. किती जड मुळदाडा स्त्रियांची गुड घेत मेंदू गेलेला आहे, ती लोक मार्गदर्शन कराय. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. त्यांना कोण चेक करणार नाही. आणि जे अनपढ छापे ते नियोजन करायला. आमच्या गावात हा कीर्तनकार पाहिजे, त्याला काय त्याच्या गळ्यात सुद्धा मान नाही त्या बैलाच्या, तो नियोजन करायला. काय दुर्दैव आहे बाबा या महाराष्ट्राचं. आणि शहाणी माणसं असे, शहाणी माणसं कधी वर्गणी घ्या आणि तुम्हाला काय गोंधळ घालायचं ते गाणं. आता कसं काय व्हायचं, शहाणी माणसं नाही द्यायला पडत, पण याला पडत शहाण्यांना उतरावं लागेल तर होईल, नाही तर नाही. मग करावं लागेल. एक जण माणूस म्हणला राजकारण गलिच्छ गलिच्छ असं म्हणलं तर मग कोणतरी पाहिजे ना वाली, तुम्हाला उतरावं लागेल. उडत चिखल उडू दे, एक मेला तर चालेल पण इतरांना काहीतरी दिशा भेटेल ना, करावं लागेल.